शिवा एक अचानक आमच्या घरात आली आहे आणि हे काही मला पटलेलं नाही आहे. शिवानी एक जी काही बाउंड्री असते ती तोडली आहे. आता ह्यानंतर त्याला काहीच शिवाशी संबंध ठेवायचा नाही आहे. लोकांना खरं तर हे वाईट वाटतंय की आशुतोष आणि शिवाची मैत्री तुटली. ती छान कॅरी करते साडी सुद्धा, जसा ती जीन्स पॅन्ट आणि शर्ट कॅरी करायची. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम शिवा या मालिकेच्या सेटवर आली आणि तुमचाच आवडता आशू माझ्यासोबत आहे. कसा आहेस? कसे आहात सगळे? हॅलो नीलम, कशी आहेस तू? मी एकदम मस्त आहे. मी एकदम मस्त आहे. काय सांगशील, मालिकेत जेव्हा असे सण साजरे होतात वातावरण किती बदलून जातं सेटवर? वातावरण तर खूपच छान असतं, पण मला सध्या काही आवडत नाही जे चाललंय ते. कारण शिवा एक अचानक आमच्या घरात आली आहे आणि हे काही मला पटलेलं नाही आहे. लोकांना जरी आशुतोष आणि शिवाचं लग्न व्हावं असं वाटत असलं तरी आशुतोषला तर काही आवडलेलं नाही अजिबात. मग शिवाला कधी तो पुढे एक्सेप्ट करेल? म्हणजे आता घरात तर आली आहे, मग दोघांमध्ये आता काही थोडेसे जे राग रुसवे आहेत किंवा तुमची जी फ्रेंडशिप आधी दाखवली ती परत बघायला मिळणार? आता आशुतोषचं असं म्हणणं आहे की शिवानी एक जी काही बाउंड्री असते ती तोडली आहे. तिला नाही पण म्हणता आलं असतं, पण ती बाउंड्री तोडली आहे. सो आता ह्यानंतर त्याला काहीच शिवाशी संबंध ठेवायचा नाही आहे. पण भाऊंचं म्हणणं आहे की तू जरा सगळे सण साजरे कर शिवाबरोबर, नवीन लग्न झालं आहे तुमचं म्हणून तो आहे, भाऊंना वचन दिलं आहे म्हणून. पण बाकी त्याचा काही तसा इंटरेस्ट नाही अजिबात. पण शिवाचा आता लुक बदललाय. जेव्हा तू शिवाला असं पाहिलं तेव्हा तुझ्या मनात काय आली किंवा तू तिला ऑफ कॅमेरा काही कॉम्प्लिमेंट्स वगैरे दिले? मी तर शिवाचा लुक बदलल्यावर शिवाला म्हटलं की तू छान दिसतीयस, पण मला काही आवडत नाही ते चाललंय ते. जरी लुक बदलला असला तरी वागणं खूप चुकीचं आहे. सो येस. म्हणजे आता मी तुला ऑफ स्क्रीन विचारते की तुमच्या दोघांचा बॉन्ड खूप चांगला आहे ऑफ स्क्रीन. मग ऑफ स्क्रीन काय सांगशील की तिने एवढा छान, म्हणजे पूर्वा म्हणून पण ती तशीच आहे जशी शिवा म्हणून होती आधी, आणि आता ती डायरेक्ट साडीत वगैरे. तर तू तिला काही अशा कॉम्प्लिमेंट दिल्यात किंवा काही असं तुमच्यात? छानच, खूप छान लुक आहे हा नवीन, आणि त्यांनी एक वेगळा डायनामिक येतं तिच्या कॅरेक्टरला, आणि ती छान कॅरी करते साडी सुद्धा, जसा ती जीन्स पॅन्ट आणि शर्ट कॅरी करायची. आता ती बघू पुढे साडीमध्ये सुद्धा काय काय वेगवेगळे तिचे ॲक्शन सिक्वेन्स वगैरे आहेत का. वटपौर्णिमा आहे, वटपौर्णिमेला वाण ठेवतात, तर वाणामधलं तुला कोणतं फळ आवडतं? मला सफरचंद. म्हणजे तू लहानपणी आई सोबत वगैरे असं जायचा का की वडाची झाडाची पूजा करायला सोबत वगैरे जाणं वगैरे? नाही. आता एंगेजमेंट तर झाली आहे, तर मग आता श्रेयाने वटपौर्णिमा, श्रेया आधी उपवास ठेवणार आहे का? नाही. किंवा तू श्रेयासाठी लग्नानंतर तू करशील का उपवास? नाही. काय सांगशील की श्रेया लग्नानंतर तुला काय म्हणजे स्पेशल आहे की तिची जेव्हा पहिली वटपौर्णिमा असेल तेव्हा? मला असं माहित नाही की आम्ही करू का असं काही, पण लेट सी. मालिकेचं काय सांगशील की मालिकेत आता ट्विस्ट अँड टर्न्स येणार आहेत, तर त्या ट्विस्ट बद्दल काय सांगशील की काय मोठा बदल दिसणार आहे आम्हाला? गंमत अशी आहे की आता आशू आणि शिवा एकाच घरात राहत आहेत, आणि आशुतोषचं शिवावरती जी काही मैत्री आहे ती तर संपली आहे आशुतोषच्या दृष्टीने, आणि शिवाचं असं आहे की तिला या घरात आता सामावून घ्यायचं आहे सगळ्यांना, आणि सगळ्यांची तिला मैत्री करायची. जी लोक तिच्या अगेन्स्ट आहेत त्या सगळ्यांना तिला हे पटवून द्यायचं आहे की आता मी खरं तर चांगली मुलगी आहे, मी काही वाईट नाही आहे, तुमचं जे माझ्याबद्दलचं परसेप्शन आहे ते खूप चुकीचं आहे, तर तिला पटवून द्यायचं आहे. सो आता त्यांचं दोघांचा कसा बॉन्ड परत तयार होईल का नाही हे आपल्याला माहीत नाही. सो तीच गंमत आहे. पण आता तुझा एक असं मला ग्रे शेड दिसते, म्हणजे तू तिला एक्सेप्ट नाही करतेस, तर सोशल मीडियावर काही कमेंट्स वगैरे येत आहेत का सध्या तरी? लोकांना खरं तर हे वाईट वाटतंय की आशुतोष आणि शिवाची मैत्री तुटली आणि आता ते एकमेकांबरोबर तसा त्यांचा बॉन्डिंग राहिला नाहीये. पण ठीक आहे, काय हरकत नाही. कदाचित ती मैत्री परत होऊ शकेल कुठल्या तरी गोष्टीने, किंवा कदाचित ती कधीच होणार नाही. सो हीच मज्जा आहे. हीच मज्जा जाणून घेण्यासाठी बघत राहा शिवा झी मराठीवर. थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच, आणि तुम्हाला सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.